दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून तुमच्या आज्ञाचक्रावर ठेवा, म्हणजे दोन्ही डोळ्यांवर ठेवा. कल्पना करायची आहे, गर्द निळ्या रंगाचा प्रकाश आपल्या आज्ञाचक्रावर पडलेला आहे. आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित असलेला हा निळा प्रकाश. आपण एक पवित्र आत्मा आहोत. पवित्र आत्म्याद्वारे आपण शिवतत्वाशी एकरूप होत आहोत. या योनीमध्ये आपण मनुष्यरूपी वस्त्र धारण केलेले आहे. या क्षणाला आपण निर्विचार आहोत. आपला कोणावरही राग नाहीये. आपण कशाचीही चिंता करत नाहीये. आपलं काम आपण लक्ष देऊन करत आहोत. आत्तापर्यंत आपल्याला ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत, ज्या व्यक्ती आपल्याला भेटलेल्या आहेत, त्या प्रत्येकाचे खूप आभार. आपल्या स्वतःवर आपलं प्रेम आहे, त्याचबरोबर इतरांवर पण आपलं प्रेम आहे. प्रत्येक क्षणाला या शक्तीचे खूप आभार. गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र. आज श्रावणी सोमवार आणि पौर्णिमा, राखी पौर्णिमा. गुरुच्या स्थानी शंकर देवांना, श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी, त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्तांना बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार. आज्ञाचक्रामधला प्रत्येक अवयव, प्रत्येक ग्रंथी अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येकाचे आभार मानायचे ओम द्वारे. खूप आभार मानायचे प्रत्येक सक्षम अवयवाचे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. इथून सुरू होतो आपला अध्यात्माचा प्रवास. या ब्रह्मांडात असलेल्या सगळ्या सहस्त्र शक्तींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. आजच्या पौर्णिमेच्या सुंदर दिवशी जांभळा प्रकाश सहस्त्रहार चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. खोल श्वास घ्या आणि ओमचं उच्चारण करा. सूक्ष्म ग्रंथींचे खूप आभार. सावकाश दोन्ही मेंदूंवर हात ठेवा. कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम काढा. रेकीची चिन्ह काढा.
चांगल्या बुद्धिमत्तेचे, दोन्ही सक्षम मेंदूंचे खूप आभार मानायचे ओमद्वारे. सावकाश विशुद्ध चक्रावर दोन्ही हात ठेवायचे. आपल्या स्वतःशी संबंधित विशुद्ध चक्र, आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास, कुठल्याही स्थितीमध्ये न डगमगता त्या परिस्थितीला आपण सामोरे जात आहोत. आपण खूप सक्षम आहोत शरीराने, मनाने, भावनेने. या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने. प्रत्येक क्षणाचे खूप आभार. एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. खोल श्वास घ्या आणि ओमचं उच्चारण करा. सावकाश मानेच्या मागच्या बाजूने दोन्ही हात ठेवा. माकड हाडाच्या आतमध्ये असलेली सुषुम्ना नाडी, जिच्यावर 7ही चक्र विसावलेली, त्या 7ही चक्रांचे खूप आभार मानायचे. सावकाश दोन्ही खांद्यांवर हात ठेवा. आकाश तत्वाशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र, शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे त्या ठिकाणी आहे आकाश तत्व. त्या आकाश तत्वाचे खूप आभार मानायचे. आकाश तत्वाप्रमाणे आपले उच्च विचार, त्याप्रमाणे वागणे आणि बोलणे. प्रत्येक क्षणाला आपल्या स्वतःचे खूप आभार मानायचे ओमद्वारे. सावकाश दोन्ही हात दोन्ही मनगटांवर ठेवा. कल्पनेमधून तळ हातावर ओम काढा, रेखेचे चिन्ह काढा. खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम हातांचे ओमद्वारे.
आपल्या दोन्ही हातांवर आपला पूर्ण विश्वास. दोन्ही हातांनी आपण पुण्यकर्म करत आहोत. प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे, ज्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या दोन्ही हाताने चांगली कर्म घडत आहेत. सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे. छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. वायू तत्वाचे स्थान असलेले अनाहत चक्र, वायू तत्वाची देवता शिवशक्तीचे रूप म्हणजे श्री हनुमानजी यांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे, ज्यांच्या कृपा आशीर्वादाने शरीरामधले विविध प्रकारचे वायू अगदी व्यवस्थित काम करत आहेत. डोकं टेकवून मनापासनं हनुमानजींना नमस्कार करायचा आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार. वायू तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत शरीर रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. सक्षम हृदयाचे आणि प्रत्येक श्वासाचे आभार मानायचे. सावकाश डावीकडे दोन्ही हात ठेवा. आज राखी पौर्णिमेचा सुंदर दिवस. बहीण आणि भावाचा दिवस ज्याला आपण म्हणू शकतो. आपल्या भावाबद्दल सतत चांगल्या भावना. श्रीकृष्णमय रूपामध्ये असलेला भाऊ. श्रीकृष्णांचे खूप आभार मानायचे. आपल्या भावांचे खूप आभार. मनापासनं आपल्या भावांना डोकं टेकवून नमस्कार. आपल्या भावांबद्दल सतत चांगलेच विचार आपल्या हृदयामध्ये येत आहेत. चांगल्या अंतःकरणाचे खूप आभार मानायचे. बहीण भाऊ अतिशय पवित्र नाते. या पवित्र नात्याचे खूप आभार मानायचे. ओम द्वारे अंतरंगामध्ये सगळे चांगलेच भाव उठत आहे. सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहे. सतत कोणाबद्दलही चांगलेच विचार, ज्याद्वारे ह्या शिवतत्वाचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. सावकाश उजवा हात उजव्या बाजूला आपले दोन्ही हात ठेवा. या ब्रह्मांडामध्ये असलेली सगळ्यात चांगली शक्ती, जिच्यात खूप ऊर्जा आहे, अशा ऊर्जेचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. आपली दोन्ही फुफ्फुसं अगदी व्यवस्थित काम करत आहे. दोन्ही फुफ्फुसांचे खूप आभार मानायचे. ओम द्वारे
सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे. सुंदर पिवळ्या प्रकाशामध्ये मणिपूर चक्राला बघा, जे अग्नीचे स्थान आहे. अग्नी तत्व, सूर्य तत्व, सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे. या ब्रह्मांडामधील अतिशय शक्तिशाली अशी ऊर्जा, ज्या ऊर्जेद्वारे पूर्ण जग सुरू आहे, ही सजीव निर्जीव सृष्टी सुरू आहे, त्या सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे. मणिपूर चक्राची आधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी. बघा, आजच्या पवित्र दिवशी त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. डोकं टेकवून त्यांना मनापासून नमस्कार करायचा आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. श्री विष्णू मंत्रद्वारे आणि श्री महालक्ष्मी मंत्रद्वारे. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री महालक्ष्मी मंत्र आपण म्हणूया. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. ओम श्री महालक्ष्मी नमः. खूप आभार आपल्या सक्षम अग्नी तत्वाचे. आपले अग्नी तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे. सावकाश स्वाधिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवायचे. जलतत्व, चंद्रतत्व, चंद्रग्रहाला आज्ञा चक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा. पौर्णिमेचा सुंदर असा चंद्र, त्या चंद्राला मनापासून नमस्कार करा. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार. ज्या ग्रहाद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे, त्या चंद्रग्रहाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. चंद्रबिंबाप्रमाणे शीतलता आपल्या आयुष्यामध्ये कायम राहू दे. पवित्र जलतत्वामार्फत आपल्या शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया
दोन्ही सक्षम किडण्यांद्वारे अगदी व्यवस्थित सुरू आहे. आपल्या पावन भूमीत असलेल्या पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा, चंद्रभागा, पंचगंगा इत्यादी ह्या पवित्र नद्या या पवित्र नद्यांमधील जलतत्व याचा संबंध आजच्या पौर्णिमेच्या चंद्राशी, पौर्णिमेच्या दिवशी विविध सागरांना भरती येते. जलतत्व सक्षम करण्याचा दिवस म्हणजे पौर्णिमा. खूप आभार मानायचे ह्या पौर्णिमेच्या चंद्राचे, जलतत्वाचे, प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे ओमद्वारे. सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवायचे. मूळ आधार असलेले आपले मूलाधार चक्र आपला शरीराचा पाया खूप सक्षम आहे. पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र, पृथ्वी ग्रहाचे खूप आभार मानायचे. आपण ह्या देहरूपी मंदिरात एकदम सुरक्षित आहोत ही भावना आपली दृढ होत आहे. आपल्या रक्तधातूमध्ये असलेला घटक अगदी व्यवस्थित काम करत आहे. त्या प्रत्येक रक्तधातूमधील घटकाचे खूप आभार. दिवसेंदिवस पृथ्वी ग्रहाशी आपला संबंध दृढ होत आहे. खूप आभार या पवित्र धरणी मातेचे ओमद्वारे. सावकाश दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवा. आपण खूप सक्षम आहोत शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या. आपले निर्णय सक्षम आहेत. आपला प्रत्येक अवयव छान काम करतोय. प्रत्येकाचे खूप आभार मानायचे. आपल्या शरीराचा पाया असलेले आपले दोन्ही पाय अगदी व्यवस्थित काम करत आहेत. प्रत्येक हाडांचे, प्रत्येक स्नायूंचे, प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या पेशींचे खूप आभार. पौर्णिमेच्या सुंदर चंद्रबिंबाचे खूप आभार. पायातला प्रत्येक अवयवापर्यंत ही ऊर्जा जातीये. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने दिवसेंदिवस आपली कार्यक्षमता वाढत आहे.
खूप आभार मानायचे. प्रत्येक क्षणाला या दैवी शक्तीचे, स्वयंभू शक्तीचे दोन्ही गुडघ्यांच्या आतमध्ये असलेल्या वाट्यांना बघण्याचा प्रयत्न करा. कल्पनेमधून त्या दोन्ही वाट्यांवर ओम काढा, रेखेचे चिन्ह काढा. खूप आभार मानायचे दोन्ही सक्षम गुडघ्यांचे ओमद्वारे. सावकाश दोन्ही गुडघ्यांखाली हात ठेवा. प्रत्येक अवयवामधून ही ऊर्जा वाहतीये, त्या ऊर्जेचे खूप आभार मानायचे. सावकाश सक्षम घोट्यावर दोन्ही हात ठेवा. सक्षम घोट्याचे खूप आभार मानायचे. सावकाश तळपायावर दोन्ही हात ठेवा. कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा, रेखेचे चिन्ह काढा. खूप आभार आपल्या दोन्ही सक्षम पावलांचे ओमद्वारे. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम पावलांचे. सावकाश दोन्ही हात समोर घ्या. आज्ञाचक्रामधून पौर्णिमेच्या चंद्राला बघण्याचा प्रयत्न करा. कल्पना करायची आहे चंद्रासारखा स्वच्छ पांढरा प्रकाश आपल्या अंगावर पडलेला आहे. जणू चंद्रग्रहाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. सावकाश दोन्ही हात डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे, वैश्विक शक्तीचे. प्रत्येक क्षणाला अवधूत चिंतनम. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वैश्विक शक्तिरूपी शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे. प्रत्येक क्षणाला या शिवशक्तीचे खूप आभार.